बातमी आहे ओल्या दुष्काळाची सोलापूरमधली। सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर ओल्या दुष्काळाचं संकट उभं ठाकलंय। सोलापूर जिल्ह्यामधील 110 महसुली सर्कलपैकी तब्बल 40 सर्कलमधील 489 गावांमध्ये मुसळधार पाऊस झालाय। जिल्ह्यामधील सीना आणि भीमा नद्यांनी रौद्र रूप धारण केलं। सीना नदीच्या पात्रामधील पाण्याखाली बहुतांश शेतकऱ्यांची पिकं गेली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरती आसमानी संकट ओढावलंय। दरम्यान ही सर्व परिस्थिती सीना नदी काठावरून काल संध्याकाळी ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली आहे। ड्रोन पायलट बुद्धभूषण काटे यांनी तर सोलापूर जिल्ह्यामधील अनेक तालुक्यांना पावसानं झोडपून काढलंय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सोलापूर जिल्ह्यामधील हजारो हेक्टर शेतीचं या पावसानं नुकसान केलंय। मोहोळ तालुक्यामधील अनेक गावांमध्ये सध्या पूरसदृश्य परिस्थिती आहे। जिल्ह्यामधल्या अनेक गावांचा संपर्क तुटलाय। यासोबतच शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांची हानी झाली आहे। मोहोळ तालुक्यामधील दादासाहेब हराळे यांच्या 8 एकर क्षेत्राला अक्षरशः तलावाचं रूप आलंय। शेतामधील मका, ऊस, उडीद ही सगळी पिकं पाण्यात गेली आहेत। मोहोळ तालुक्यामधील याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीने पाऊस झालाय त्या पावसाला खरंच दिलासादायक म्हणायचं का असा प्रश्न पडलाय। कारण मी सध्या तुम्ही शेतामध्ये जर गेला तर अशाच पद्धतीची परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल। प्रत्येकाच्या शेतात अशा पद्धतीने पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जी अपेक्षा होती पिकाची ती पूर्णपणे आता पूर्ण मावळलेली आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या तरडगाव या ठिकाणी आणि आपले शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय सध्या शेताची परिस्थिती आहे? सध्या सोयाबीन, उडीद, मका, कांदा या सर्व पिकाचं अतिवृष्टी झाल्यामुळं ते आता पाणी शेतामध्ये असंच राहिलं गेलं तर एक 4-5 दिवसानंतर हे हिरवं दिसणारं पीक जळून जाणार आणि पिवळं पडणार। कांदा नासून जाणार। सोयाबीन आणि उडीद ह्यांची तर परिस्थिती ह्याच्यापेक्षा बिकट झालेली आहे। तर आपण ज्या शेतात आलो त्यावेळेस प्रचंड ऊन होतं। मग आत्ताच काही क्षणामध्ये म्हणजे इंटरव्ह्यू सुरू करण्याच्या आधी परिस्थिती वेगळी होती आणि आता पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। असंच होतंय दररोज? हा, दररोज हा दिवसभर थोडा रिमझिम पडला तरी संध्याकाळी हा भरपूर मुबलक पाऊस पडतो आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये अशाच पद्धतीनं फूट 1.5 फूट पाणी साचलेलं आहे। त्यामुळं पिकं हे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। क्षणाक्षणात परिस्थिती बदलते आणि पाऊस जो आहे तो मुसळधार संपूर्ण जिल्ह्यात कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय। अतिवृष्टी अनेक तालुक्यांमध्ये झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरीचं बळीराजाचं मोठं नुकसान या पावसानं केलंय। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, तरडगाव, सोलापूर। आभाळातून कोसळणारा हा पाऊस शेतकऱ्यावरती जणू संकट म्हणून कोसळतो की काय अशी परिस्थिती संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे। मी सध्या सोलापुरातल्या एका मोहोळ तालुक्यातल्या शेतामध्ये मात्र परिस्थिती जर आपण बघितली मी एखाद्या तलावामध्ये किंवा तलावामध्ये उभा असल्यासारखं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। मात्र हे शेताचं बांध आहे। ही शेताचं ह्यात मका आहे, ह्यात ऊस आहे, पलीकडे मका आहे, तिथं उडीद आहे सगळं। एवढं पाण्यात गेलेलं पूर्ण ते निदान निम्मार्ध तर आम्हाला मिळावं अशी आमच्या साधारणतः किती खर्च आला या सगळ्यासाठी? आता कमीत कमी आम्हाला हे 2 लाख रुपये खर्च आलेला इथं। हे एवढं हे 2-4 एकरालाच इथं तरी बी ह्यात काय मिळलं नाही आपल्याला। आता जरी हे आपण बटन केलेलं आहे आता हे जरी गेलं पावसानं तरी बी आम्हाला हे बटन मग त्यांना खर्च द्यावं लागतं। त्यांनी भरलेला आहे पहिला खर्च ते आपल्याला द्यावं लागतं त्यांनी मागितलं तरी। संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हजारो हेक्टरवरची शेती ही पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे बळीराजाला अपेक्षा आहे ती सरकारच्या एका मेहर नजरची आणि सरकार काय जे आहे ते आपल्याला या शेतकऱ्यांना काहीतरी मदत करेल अशा अपेक्षेनं हे शेतकरी जे आहेत ते बाळगतायत। तोंडावरती दिवाळी आहे आणि दिवाळी गोड व्हावी अशी अपेक्षा या माध्यमातून आपण देखील करूयात। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, मोहोळ, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यामध्ये सतत कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामधील नदी, नाले, ओढे तुडुंब भरलेले आहेत, काठोकाठ भरलेले आहेत। एरवी कोरडी ठाक वाहणारी अशी सीना नदी ही सध्या पूर आलेल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसतेय। दक्षिण सोलापूर तालुक्यामधील वडकबाळ या गावामध्ये सीना नदीनं धोक्याची पातळी सुद्धा ओलांडली आहे। नदीने पात्र सोडल्यामुळे जवळपास 2 किलोमीटर पर्यंत असलेल्या शेतामध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे शेतामधली पिकं ही अक्षरशः पाण्यात गेली आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यामधील वडकबाळ गावामध्ये शेतीची नेमकी परिस्थिती कशी झाली आहे आपण बघूयात।
एरवी कोरडी ठाक असलेल्या सीना नदीला यंदाच्या वर्षी महापुरासारखी परिस्थिती आली आहे आणि या पुरामुळं शेतकऱ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत सीना नदीनं आपल्या पात्रातून पाणी जे आहे ते बाहेर शेतामध्ये घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मी सध्या दक्षिण सोलापुरातल्या वडकबाळ गावामध्ये आहे आणि या ठिकाणची परिस्थिती बघताय। जवळपास 1 किलोमीटरवरती सीना नदी आहे, मात्र शेतामधली ही परिस्थिती आपण बघताय। आज सध्या रास आलेला सोयाबीन सगळं पाण्याखाली गेलेलं आहे पावसाळ्यामुळं। हे 5 ते 6 दिवस झालं पाणी असंच आहे। पाण्याची प्रमाण वाढल्यामुळे पूर्ण शेती पिकं पाण्याखाली गेलीत। त्या शेतकरी आमच्या बाजूच्या शेतकऱ्यांनी कांदा पेरला होता, पूर्ण त्या कांद्याचं भुईसपाट झालेला आहे आता। अच्छा, तुमच्या शेतात काय काय या 10 एकरामध्ये तुम्ही म्हणता सोयाबीन आहे, अजून कुठली कुठली पिकं आणि त्यांची काय अवस्था आहे? सोयाबीन, कांदा आहे, बाजूला ऊस आहे, सगळं पाण्याखाली आहे। आणि ही संपूर्ण तालुक्याची हीच परिस्थिती आहे, सगळ्या गावाची हीच परिस्थिती आहे? वडकबाळ पूर्ण गावाची व आपल्या वडकबाळ, हुनमुर्गी, वांगी हे आजूबाजूच्या नदीकाठच्या गावांची सध्याची परिस्थिती अशीच आहे। घरात पाणी शिरलेलं आहे गावात। आता सरकारने सध्या आता ओला दुष्काळ जाहीर करावा व सगळं शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर होऊन त्यांना नुकसान भरपाई भेटावी। आणि शेतकऱ्यांकडनं मागणी केली जाते की ओला दुष्काळ जाहीर करावा, सरकारकडनं जी काही मदत असेल ती नियमाप्रमाणे मदत मिळावी, अशा अपेक्षा शेतकरी राजा बळकताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यामधल्या साबळेवाडी इथला पाझर तलाव फुटला आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। भोनगिरी इथल्या प्रभाकर कुटे यांच्या शेतामधली माती सुद्धा वाहून गेली आहे। पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांचा टाहो आपण पाहतोय। सकाळपासून पाईप, मोटर यांचा शेतकऱ्याकडून शोध सुरू आहे। या इथल्या घटनास्थळी जाऊन आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या साबळेवाडी येथील पाझर तलाव फुटला आणि त्या तलाव फुटल्यानं परिसरातील अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आपण भोनगिरी येथील शिवारात आहात। याच शेतकऱ्याचा आक्रोश या शिवारातल्या शेतकऱ्याचा पाहायला मिळत होता। ज्यावेळेस माझी परिस्थिती बदली, माझं जमीन दोष झालंय, सगळं खडकाला जमीन माझी लागली सगळी। पण मला असं वाटत होतं मी लगेच अशी आत्महत्या लगेच करावा, माझं काहीच राहिलं नाही आता। ह्याच्यामध्ये ठिबक गेले, मोटरा गेले, तर कुठे काही सापडलं नाही, काहीच नाही। आणि माझ्या खालची जी शेतकरी लाखो शेतकरी त्यांची परिस्थिती हीच झाली। सरकारचे कुणी अधिकारी तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? कुणाशी आजपर्यंत कुणी, आता बी कुणी आलेलं नाही। फक्त मीडियावर लोक आमच्यापर्यंत आले तर ते आमचा धन्यवाद म्हणतो त्यांचा। माझा आक्रोश ऐकला रात्री तुम्ही, मला वाचावं अशी माझी इच्छाच नव्हती, इतकं माझं नुकसान झालंय। निराशेच्या गर्दीत असलेल्या शेतकऱ्यांचा आता सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे। अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव, भूम। सोलापूरमध्ये पुराच्या पाण्यासोबत आलेल्या दगड आणि गोट्यांनी एक विहीरच बुजवली गेली आहे। शेतकरी कुटुंबानं आक्रोश केलाय। दुसऱ्याच्या शेतामध्ये साल घालून पैसे जमवले आणि ही विहीर खोदली होती। विहीर बुजली, त्यामुळे आता जगायचं तरी कसं, पुढचं पीक तरी घ्यायचं कसं, असं म्हणत या शेतकरी कुटुंबानं टाहो फोडलाय। शेतामध्ये दगडांचा खच झालाय। ओलिताखाली शेतजमीन आणणारी विहीर सध्या बुजून गेली आहे। धाराशिवच्या भूमी येथे पाझर तलाव फुटल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। जे तलावाचं पाणी एवढा मोठा प्रवाह होता की त्या नदी पात्राच्या बाजूला असलेल्या विहिरी अक्षरशः बुजून गेलेल्या आहेत। नदीनं पात्र बदललं, तलावाच्या पाण्यासोबत आलेला जो गाळ असेल, दगड असतील, त्यानं अक्षरशः विहीर बुजून गेलेली आहे। ही पाईपलाईन आहेत, त्या मोटऱ्या आहेत, त्या वाहून गेलेल्या आहेत। हे शेतकरी आपल्या सोबत आहेत। मावशी, विहीर वाहून गेली, खरं तर या विहिरीवर तुमचा संसार उभा राहिलेला असेल? संसार आमचा विहिरीवर स्वतः आम्ही साल नोकऱ्या घातल्या होत्या लोकांच्या, आम्ही लोकांचं 10 रुपये शेकड्याचं पैसे काढून संसार उभा केला। आम्हाला वाटाने चाला येत ना, आता आमची अपेक्षा नाही काय करण्याची, आम्हाला जगण्यातच काय उपयोग आहे। आमचं पीक पाणी सर्व वाहून गेलंय, आम्हाला हातीदार काय उरलेलं नाही, आम्ही अन्न खाल्लेलं नाही कुणी रोजच्यापासून। 2 मोटरा गेल्यात, पाईप गेल्यात। भावनिक झाला तुम्ही, कसं पैसे जमा केलं त्या विहिरीसाठी? 10 रुपये शेकड्याचे पैसे काढले होते, अपेक्षा होते आम्हाला पुढच्या चांगलं होईल म्हणून। चांगलं झालं, भिजत होतं आमचं भिजान त्याच्यावर, आता कशावर जगायचं आम्ही? शेतकरी ही आहेत, कष्ट करून ही केली विहीर कधी बांधली होती? ही 7-8-9 वर्षापूर्वी लोकांची साल घालून विहीर पाडली होती। साल नोकऱ्या घालून पैसे जमा केले, बाया पोरं मजुरीनं ऊसतोडी करून विहीर पाडली जगण्याचं साधन म्हणून। त्याला आमचं काही उरलेलं नाही आता। आम्हाला ह्याच्या पुढं आमचं काही राहिलेलं नाही आता।
मावशी रडू नका तुम्ही. खरं तर ती काय काय नाही आता काय आमचं उरलंय, आम्ही लेकर बाळा कशावर जगवायची. आम्हाला काय आता नीट वाटाने चालताय ना, आम्ही कशाने उभं करायचं आता एवढा खेळ. आम्हाला उठलं तर बसायला येईना आणि बसलं तर बसता येईना, आम्ही कशावर करायचं हे. किती एकर शेत ह्याच्यावर भिजताखाली होतं? ह्याच्यावर 2-4 एकर वावर, 4 एकर भिजत होतं. याच्यावर आमची साधनं कसला तरी निर्वाह पोटाचा चालत होता, पण काय राहिलं नाही आता. संपल्याला हे आता ही मागचं गेलं तर पुढे तरी काय येणार आहे? शेत वाहून गेली, माती राहिली नाही शेतावर, कुठं काय पुढचं तरी पीक कुठून येणार, कसं येणार, काय साधन करावं त्याला? एकंदरच ह्या शेतकरी कुटुंबाचा आक्रोश आपण दाखवतोय. खरं तर एक साधी विहीर म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल, मात्र या विहिरीवर हा संसार असतो. जे शेत असतं ते ओलिताखाली असतं. कोरडवाहू शेती आणि ओलिताखाली शेती याच्यातला फरक जो ज्याला माहिती आहे त्याला या विहिरीचं महत्व कळेल. आणि या विहिरीमुळे आता पुढचं पीक देखील कसं घ्यावं असा त्यांचा प्रश्न आहे. शेतात दगडगोटे आहेत, विहीर सगळी बुजलेली आहे, पाईपलाईन वाहून गेलेली आहे आणि शेतकऱ्यांसमोर दुःखाचा डोंगर साचलाय. आता गरज आहे ती सरकारच्या मदतीची. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, भूम. दुसरीकडे हिंगोलीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा पाऊस कोसळतोय आणि संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये मध्यरात्रीच्या नंतर अनेक भागात ढगफुटीसारखा पाऊसही झालाय. त्यामुळे कयाधू नदीला मोठा पूर आलाय. शेकडो हेक्टरवरची पिकं ही पाण्याखाली गेलेली आहेत. सगळ्यात जास्त डोंगरगाव पूल या भागामधील शेतकऱ्यांना या पुराचा फटका बसलेला आहे. इथलाही आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. काल हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे कयाधू नदीला पूर आलेला आहे. कयाधू नदीनं पात्र सोडून कयाधू नदीचं पाणी शेतीमध्ये शिरलेलं आहे. मी कयाधू नदीच्या बाजूला असलेल्या शेत शिवारामध्ये आहे. माझ्या कमरे इतकं पाणी या ठिकाणी आहे. पीक कोणतं आहे तेही दिसत नाही. अंदाज यावर लागतो कारण शेतकरी पाहणी करतायत की शेतामध्ये पीक कोणतं आहे, पीक किती पाण्यात बुडलंय याची पाहणी शेतकरी करतायत. हे सोयाबीनचं पीक आहे आणि हे पीक पूर्णपणे या ठिकाणी बघा पाण्यामध्ये बुडलेलं आहे. काहीच झाडांचे पानं या ठिकाणी दिसायला लागले. बापू नाव काय आहे, कोणतं शिवार आहे? माझं दिलीप नारायण जोशी. शिवार मोजे डोंगरगाव पूल इथली शेती आहे आणि इथं माझी 5.25 एकर शेती आहे आणि ती पूर्ण पाण्याखाली आहे आणि पूर्ण नुकसान झालं तिचं. आता म्हणजे काही उत्पन्न म्हणजे काही सांगता येणार आणि काहीच होत नाही. बरं, किती खर्च आलता पेरणी करायला? पैसे होते का? कसे उपलब्ध झाली? खर्च आता 5 एकरला म्हणजे 1.5 लाख रुपये आला होता आणि हे पैसे म्हणजे आम्ही असे म्हणजे उधारपाधा किंवा कर्ज करून आम्ही घेतलेले आहेत. पण आता यावेळेस आता एवढं झालं की 7 वेळेस हे एवढं पाणी आलं आणि काही शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही, एकदम काहीच नाही, नील, झिरो. कोणकोणत्या पिकाची पेरणी केली होती आणि आता पिकांची काय परिस्थिती, शेतात किती पाणी आहे? सोयाबीन होतं, थोडा कापूस आणि तूर सुद्धा आहे. बरं. आणि मग ते आता म्हणजे एकदम पूर्ण पाण्याखाली आहे. आता पूर्ण पाण्याखाली हे पहा, हे असे पिकं आहेत आणि याला काहीतरी आहे का पहा. हा, याला काही सुद्धा नाही, पूर्ण पाण्याखाली. आता कमरे इतकं पाणी आहे पूर्ण पाण्याखाली. हे कधीपर्यंत पीक हाती येणार होतं आता पूर्ण पाण्यात भिजले ते? हे आता आपलं दसरा झालं की आम्हाला म्हणजे कापणी होणार? कापणी होणार होती आणि याचं उत्पन्न आम्हाला मिळणार होतं. पण आता पूर्ण पाण्याखाली गेलं, याचं काही आम्हाला समजा काढायची सुद्धा म्हणजे हे नाही, गरज नाही, काढायची गरज नाही. आणि हिंगोलीमधली स्थिती आपण बघतोय. त्यामुळे जिल्ह्यामधल्या अनेक ओढ्यांना पूर आलेला आहे. जिल्ह्यामधील कयाधू नदीला सुद्धा रात्रीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती हा पूर आपण पाहतोय. कयाधू नदीने पात्र सोडून ती बाजूच्या शेतांमध्ये सुद्धा शिरली आहे. त्यामुळे दूर दूरपर्यंत जिथे नजर टाकावी तिथे आपल्याला फक्त पाणी आणि पाणी आपल्याला दिसतंय. शेतामध्ये पाणी शिरलंय, अतोनात नुकसान झालेलं आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर केवळ आता ऊसाच्या पिकाचे फक्त शेंडे उरलेले दिसत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाणी शेतामध्ये शिरलंय. कयाधू नदीच्या या पूरस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी. आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो.